नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. 0 ते 100 या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 0 ते 100 या कार्यक्रमाअंतर्गत आपण एपिसोड्स न्यूज चॅनल मध्ये पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू अरेंज करत असतो. तर आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलिंग सभासद आणि उपमुख्याध्यापक महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मान्य श्री जयराम आत्माराम पाटील सर. सर, तुमचं आपल्या SP9च्या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आणि सरांबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर शिक्षण क्षेत्रात तब्बल 28 वर्षांहून अधिक सेवा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने त्यांचे जे काही कार्य आहे, तसेच अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित अशी त्यांची प्रेरणादायी कारकीर्द आहे. आज आपण त्यांच्या या शैक्षणिक प्रवासाबद्दल, शिक्षक म्हणून आलेले त्यांचे जे काही अनुभव आहेत, विद्यार्थ्यांसाठीचे मार्गदर्शन आणि शिक्षण क्षेत्रातील बदलांबद्दल सविस्तर संवाद आपण सरांसोबत साधणार आहे. तर पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या या पॉडकास्ट मध्ये. तर सगळ्यात पहिला सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमच्या बालपणाबद्दल आणि या शिक्षण प्रवासाबद्दल तुम्ही आमच्या ऑडियन्सना काय सांगू इच्छिता? माझा जन्म किंवा माझं मूळ गाव बहे, तालुका वाळवा, जे रामलिंग बेट हे जे तीर्थक्षेत्र आहे, पर्यटन स्थळ आहे, त्या नावानं ते ओळखलं जातं. त्या गावामध्ये जन्म झाल्यानंतर प्राथमिक शिक्षक तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं पूर्ण झालं. काशेगाव शिक्षण संस्थेचे लालबहादूर शास्त्री विद्यालय हे आमच्या गावामध्ये हायस्कूल आहे. त्या ठिकाणी माझं 9वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर मी 10वीच्या शिक्षणासाठी इस्लामपूर हायस्कूलमध्ये आलो. आणि त्यानंतरचं माझं जे महाविद्यालयीन शिक्षण आहे ते इस्लामपुरातल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये मी 11वी पासून ते MA पर्यंतचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं. त्या सगळ्या प्रवासामध्ये अगदी गरिबीतल्या एका सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला आणि या सगळ्या प्रवासात मला माझ्या गुरुजनांची फार मदत झाली. अगदी प्राथमिक शाळेपासून ते कॉलेजच्या शिक्षणापर्यंत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा माझ्या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी मला आर्थिक अशी मदत केली आणि त्या सगळ्यांच्या पाठबळावरती मी माझं पदव्युत्तर शिक्षण हे त्या ठिकाणी पूर्ण केलं. माझे शैक्षणिक पात्रता MA BEd इंग्रजी विषयामध्ये मी केले आणि DSM हा जो स्कूल मॅनेजमेंटचा कोर्स आहे तो देखील अलीकडच्या काळामध्ये मी पूर्ण केला. खूप छान सर. मग सर, तुम्हाला शिक्षक होण्याची प्रेरणा कुठून आणि कशी मिळाली? मी 11वीला सायन्सला ॲक्च्युली प्रवेश घेतला होता. माझ्या 10वीचे मार्क्स चांगले होते, त्यामुळे घरातल्यांना वाटायचं की हा विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायला लायक आहे. पण माझ्या पुढे जाऊन लक्षात आलं की माझं गणित फार चांगलं नव्हतं, त्यामुळे आपण पुढे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये जाईल असं मला वाटलं नाही. म्हणून मी माझी शाखा बदलली, कला शाखेमध्ये प्रवेश घेतला आणि मग कला शाखेमध्ये इंग्रजी हा विषय एक महत्त्वाचा विषय होता. त्या विषयाची एक आवड होती, साहित्याची आवड होती आणि मग ते इंग्रजीचं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला जाणीव झाली की आता पुढं आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये संधी आहे. आणि मग शिक्षण क्षेत्रामध्ये संधी आहे म्हटल्यानंतर मग शिक्षक होण्याच्या दृष्टीनं मी माझी मानसिक तयारी केली आणि त्या पद्धतीचं BEdची जी पदवी लागते शिक्षक होण्यासाठी ती पूर्ण केली आणि मग त्यानंतर मी शिक्षण क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. सर, तर माझ्या माहितीनुसार सर, आपण रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलिंग सभासद म्हणून काम पाहता. तर रयत शिक्षण संस्थेची जोडलेला जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल सर तुम्ही काय सांगू शकता? 16 ऑगस्ट 1997ला मला रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. रयत शिक्षण संस्थेचं शाहूवाडी तालुक्यातलं सरोड हे जे गाव आहे, या गावामध्ये पहिल्यांदा नोकरी करत असताना एक उत्तम शिक्षक होण्यासाठी जे काही गुण लागतात किंवा चांगल्या शिक्षकाकडे जे गुण असायला पाहिजेत, माझ्या इतर जे सहकारी होते त्यांच्या चर्चेतून, त्यांच्या वर्तनातून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि माझ्या सुरुवातीच्या 2 वर्षातच मी ते ठरवून ठेवलं की आपल्याला रयत शिक्षण संस्थेमध्ये एक उत्तम शिक्षक बनायचं आहे. आणि रयत शिक्षण संस्थेची जी बाकीची इतर शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्था याच्यामध्ये एक फरक आहे की रयत शिक्षण संस्था ही एका कुठल्या व्यक्तीच्या मालकीची नाही आहे, ही समाजानं समाजासाठी चालवलेली एक संस्था आहे आणि मग त्या भावनेनं मी संस्थेमध्ये पुढे त्या ठिकाणी काम करतो. महात्मा गांधी विद्यालय रुकडी येथे काम करतानाचे तुमचे अनुभव आहेत त्या काय सांगाल ऑडियन्सला?
गेली 1 वर्ष झालं रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागातील एक नामांकित विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय म्हणून महात्मा गांधी रुकुडी हे ओळखलं जातं. या ठिकाणी 10वी पर्यंतचं विद्यालय आहे. त्याला जोडून ज्युनियर कॉलेजचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि MCVC हे पण विभाग आहेत. जवळजवळ 1500 विद्यार्थी या शाखेमध्ये शिक्षण घेत आहेत. मग इथं उपमुख्याध्यापक म्हणून काम करत असताना माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी ग्रामस्थांचं चांगलं सहकार्य या विद्यालयाला आहे. अनेक शाखेचे, संस्थेचे हितचिंतक या भागामध्ये काम करतात. त्या सगळ्यांच्यावर पुन्हा एकदा विद्यालयाचं आणि संस्थेचे नाळ जोडण्याचं काम मी प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं. आणि गावातील जे संस्थेचे आणि शाळेचे हितचिंतक आहेत, माझे विद्यार्थी खास करून आहेत, त्या सगळ्यांना परत विद्यालयाशी जोडण्याचा एक चांगला प्रयत्न मी माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला. आणि हे करत असताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीनं काही उपक्रम आम्ही त्या ठिकाणी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेनं पण काही उपक्रम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत. आमचा गुरुकुलचा एक प्रकल्प आहे. त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या मध्ये स्पर्धात्मक आणि गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम करतोय. हा प्रकल्प अतिशय प्रभावीपणे महात्मा गांधी विद्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी राबवला. त्याला जोडून ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, मग 5वीची स्कॉलरशिप परीक्षा असू दे, 7वीची स्कॉलरशिप परीक्षा असू दे, 8वीची NMMS परीक्षा आहे, 9वीच्या ऑलिम्पियाड परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत या दृष्टीनं पालकांचं प्रबोधन केलं. आणि या विद्यार्थ्यांना सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत अतिशय चांगलं मार्गदर्शन माझ्या सहकाऱ्यांच्याकडून होईल अशा पद्धतीची व्यवस्था मी विद्यालयामध्ये त्या ठिकाणी केली. आणि सगळ्या सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याचा फलित त्या ठिकाणी निकालामध्ये आम्हाला दिसून येते की अतिशय चांगले विद्यार्थी चांगल्या संख्येने या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये यशस्वी. छान सर. पर्सनली मला सांगायचं झालं तर मी सुद्धा एक रयत शिक्षण संस्थेचेच विद्यार्थिनी आहे. शाहूवाडी तालुक्यात माझं शिक्षण झालंय. आणि जसं आता तुम्ही गुरुकुल बद्दल बोललात की आमच्या टायमिंगला सुद्धा गुरुकुल होतं आणि त्या गोष्टीचा आम्हाला खरंच खूप पर्सनली फायदा झालेला आहे. गुरुकुलच्या ह्याच्यात जो काही सिलेबस असतो, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करणं हेच गुरुकुलच्या प्रकल्पाचं महत्वाचं उद्देश आहे. बरोबर. मग या उपमुख्याध्यापक पदावरती असताना सर अशा कोणत्या जबाबदाऱ्या असतात ज्या तुम्हाला सांभाळाव्या लागतात? विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पण जबाबदारी आहे. पालकांच्या बरोबरच्या मीटिंग्स आहेत त्या पण त्या ठिकाणी जबाबदारीची एक गोष्ट आहे. पालकांच्या बरोबर समन्वय ठेवावा लागतो, विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं आमचे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत तर त्यांना प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अध्यापन कसं होईल आणि गुणवत्ता विद्यार्थ्यांच्यात निर्माण होण्याच्या दृष्टीनं संस्थेचे उपक्रम आहेत, आपल्या शाळेचे उपक्रम आहेत, ते प्रभावीपणे त्यांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करणं ह्या गोष्टी त्या ठिकाणी प्रामुख्याने कराव्या लागतात. त्याचबरोबर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्यामध्ये विद्यार्थी आहेत, पालक आहेत, ग्रामस्थ आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, या सगळ्यांच्यावर समन्वय ठेवून रयत शिक्षण संस्थेची जी शाखा आहे ती शाखा आणखीन पुढं कशी जाईल, लोकांच्या पर्यंत कसं जाईल हे देखील प्रामुख्यानं काम या पदावर काम करत असताना करावं लागतं. सर गेल्या या 28 वर्षांच्या सर सेवेत शिक्षण क्षेत्रात कोणते मोठे बदल तुम्ही पाहिले आहेत? एक तर आपण लहानपणी जसं विद्यालयामध्ये शिकत असताना जे शिक्षण आहे ते खडू आणि फळ्याच्या साह्यानं होताना आपण सगळ्यांनी अनुभवलंय. परंतु आता माझ्या विद्यालयामध्ये आणि खास करून रयत शिक्षण संस्थेमध्ये गेल्या वर्षीपासून खडू आणि फळा ही आता संकल्पना आउटडेटेड झालेली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्याच शाखांच्या मध्ये, सगळ्याच वर्गांच्या मध्ये, म्हणजे आकडाच सांगायचं म्हटलं तर 7,500 वर्ग खोल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आहेत. त्यापैकी 4,500पेक्षा जास्त वर्ग खोल्यांच्या मध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड त्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून बसवलेले आहेत. आणि या नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या ठिकाणी आता अध्यापन सुरू आहे. आता हा एक मोठा क्रांतिकारी बदल आहे की आता खडूफळा बाजूला गेला आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड त्या ठिकाणी वर्गामध्ये आले. मग या इंटरॅक्टिव्ह बोर्डवरच्या माध्यमातून म्हणजे आपले आजचे जे विज्ञान तंत्रज्ञानाचं जे काळ आहे या काळातली सगळी टेक्नॉलॉजी, मग ती युट्यूब पासून वेगवेगळे ऍप्लिकेशन्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गामध्ये अवेलेबल आहेत. तर त्याचा उपयोग शिक्षक करतायत, त्याचा उपयोग विद्यार्थी करतायत. इथंपर्यंत मोठा बदल त्या ठिकाणी झालाय. वर्गात जाऊनच शिकलं पाहिजे जी पूर्वीची कल्पना होती ती पण आता कालबाह्य त्या ठिकाणी होते.
वर्गात न जाता देखील घरात बसून मोबाईल इंटरनेटच्या सहाय्यानं वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. याचा उपयोग करून देखील आता गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि या सगळ्या वातावरणामध्ये आता शाळांना आणि कॉलेजचं जे अस्तित्व आहे ते थोडं विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. परंतु शाळा आणि कॉलेजचं महत्त्व टिकवण्याची एक मोठी कसोटी आता शाळांच्या वरती आलेली आहे. अगदी बरोबर. जसं तुम्ही आता सर म्हटलात की बऱ्याच गोष्टी या बदलत चाललेल्या आहेत. जसं खडूवरून आता आपण डिजिटल वरती हो. आलेलो आहोत. तर मला सर सांगू इच्छिता तुम्ही की पूर्वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काय पर्सनली बदल जाणवतो? पूर्वीचे विद्यार्थी म्हणजे रयत शिक्षण संस्थेत मी काम करतोय. रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या शाखा बहुतांशी ग्रामीण भागामध्ये आहेत. त्यामुळं ग्रामीण भागातले जे पूर्वीचे विद्यार्थी जे आम्ही 28 वर्षात अनुभवलेले आहेत ते सामान्य कुटुंबातून येणारे असायचे. त्यांना शिक्षणाची गरज त्या ठिकाणी असायची. शिक्षण घेतलं पाहिजे तरच आपली परिस्थिती बदलू शकते ही भावना त्यांच्या मनामध्ये असायची. हा एक भाग आहे. त्यामुळे ते विद्यार्थी थोडे ओबिडियंट असायचे. शिक्षकांचा आदर करण्याची भावना विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसायची. काळाच्या बरोबर या गोष्टीमध्ये थोडं मोठा बदल त्या ठिकाणी दिसतो आहे. तर विद्यार्थ्यांच्या मध्ये थोडा आपल्या पालकांच्या बद्दल गुरुजनांच्या बद्दलचा आदर त्या ठिकाणी कमी होताना दिसतोय. कडक शिस्त अलीकडच्या विद्यार्थ्यांना आवडत नाहीये. विद्यार्थ्यांना आवडत नाही तशी ती पालकांनाही आवडत नाहीये. त्यामुळे काही शिस्तीच्या समस्या आणि त्याचबरोबर शासनाकडून जे काही कायदे तयार झाले की विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करायच्या नाही आहेत तर त्याचाही परिणाम अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी दिसतोय. जे कुटुंब जे पालक आपल्या पाल्याबद्दल सिन्सिअर आहेत थोडं ते अधिक लक्ष देत आहेत. परंतु जे पालक आपल्या मुलांच्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत त्यांच्या बाबतीत काही शिस्तीच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. अगदी बरोबर सर. आता या ज्या वाढत्या डिजिटल युगामध्ये शिक्षणामुळे त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होताना दिसून येतो डिजिटल आता आल्यामुळे? पूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यास करायचं म्हटलं की पाठ्यपुस्तक हा एकच सोर्स त्या ठिकाणी उपलब्ध. त्यानंतर मग त्यांना मदतीसाठी गाईड नावाचा प्रकार असायचा. परंतु अलीकडच्या काळामध्ये आता आपल्याला माहिती आहे की पाठ्यपुस्तकाशिवाय बऱ्याच ठिकाणी संदर्भ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मग गुगल असेल, ChatGPT असेल किंवा इतर अनेक प्लॅटफॉर्म आहेत की त्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन सहजपणे आपले रेफरन्सेस त्या ठिकाणी मिळवू शकतो. आपल्या ज्ञानात त्या ठिकाणी भर पडू शकतो. आणि अलीकडची पिढी आपल्या पेक्षा 2 पावलं पुढं नेहमी राहिलेली आहे. आणि मग त्याचा अनुभव आम्ही त्या ठिकाणी बघतोय की विद्यार्थी मी म्हटलं तसं मगाशी आमच्या वर्ग खोल्यांच्या मध्ये जे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत ते अतिशय सफाईदारपणे वापर करतायत. त्यातली जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा त्या ठिकाणी वापर करतायत. आणि जे खरोखरच हुशार विद्यार्थी आहेत, टेक्नॉलॉजी फ्रेंडली विद्यार्थी आहेत ते या सगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या ठिकाणी पूर्वीपेक्षा चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत. अगदी बरोबर सर. तर आता जर बघायला गेलं तर पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय किती महत्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? हा तर प्रश्न खूप महत्वाचा आहे. पालकांना आपल्या पाल्यांच्या भवितव्याची काळजी आहे तेवढीच काळजी शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्यांची असते. या दोन्ही घटकांच्या भावना सेमच आहेत. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये जर समन्वय राहिला तर अतिशय विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर त्याची प्रगती काय आहे, त्याचं वर्तन काय आहे या संदर्भात पालकांनी वेळोवेळी शिक्षकांच्या संपर्कात राहिलं, वेळोवेळी ज्या पॅरेंट्स मीटिंग असतात, पालक सभा असतात त्यावेळी उपस्थित राहून शिक्षकांच्या बरोबर संवाद राहिला तर आपल्या पाल्याची प्रगती किती लेवलपर्यंत गेलेली आहे, त्याचं शाळेतलं वर्तन कसं आहे याबद्दल ते दक्ष राहू शकतात. आणि मग त्याच्या अभ्यासाची गती समजा कमी असेल किंवा त्याच्या वर्तनामध्ये काही समस्या असतील तर त्याबद्दल पालक काही काळजी त्या ठिकाणी घरामध्ये घेऊ शकतात. आणि हे जे वय आहे शाळेतलं त्या वयामध्येच त्याच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये काही वर्तनामध्ये समस्या असतील तर ते शिक्षकांनी पालक मिळून त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतात. अगदी बरोबर सर. तर माझ्या माहितीप्रमाणे सर आता बऱ्याच स्कूलमध्ये ऍडमिशन प्रोसेस जेव्हा होत असते तेव्हा आपण बघतो की मुलांची टेस्ट घेतली जाते ऍडमिशनच्या आधी आणि त्याचबरोबर पालकांची सुद्धा घेतली जाते. मग याबद्दल तुमचं काय मत आहे? कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे? मी सांगता ते वस्तुस्थिती आहे. खास करून इंग्लिश मिडियम स्कूल, पब्लिक स्कूल सारख्या ज्या खाजगी
शाळा आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीचं प्रॅक्टिस चालतं. आता 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक क्षमता खरं तर तपासणं योग्य नाही आहे. त्याचे पुढं म्हणजे किती डेप्थ राहणार आहे याचा एवढा अगोदर अंदाज लावणं पण चुकीचं आहे. ते त्या विद्यार्थ्यावरती अन्याय करणार आहे. आणि मग पालकाची टेस्ट घेणं हा तर पर्याय निव्वळ मूर्खपणा आहे. म्हणजे पालकाची बौद्धिक क्षमता आणि खऱ्या अर्थानं खरं तपासायचं असतं पालकाची आर्थिक क्षमता, आणि मग त्यातून ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत असं माझं म्हणणं आहे. तर या अतिशय चुकीचं प्रॅक्टिस काही शाळांच्या मध्ये होते ही वस्तू. अगदी बरोबर सर. आणि आता जसं आपण मगाशी सोशल मीडियाबद्दल बोललो की आता सर्रास विद्यार्थी मोबाईलवरती म्हणजे त्यांना आवडतात जास्त करून मोबाईलवरती टीचिंग केलेलं किंवा जे काही नॉलेजेबल व्हिडिओज असतात ते मोबाईलवरती बघितलेलं. मग विद्यार्थी आणि सोशल मीडिया यातील अंतर किती असलं पाहिजे किंवा मुलांनी कितपत त्याचा योग्य वापर केला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? खर तर मोबाईलच्या सहाय्यानं शिक्षणाची कल्पना कोरोना काळात त्या ठिकाणी तयार झाली. कोरोना काळात शाळा बंद होत्या आणि मग विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून सरकारनं पुढाकार घेतला. मला आठवतं की आमच्या रयत शिक्षण संस्थेनं पण त्यामध्ये पुढाकार घेतला विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून. आमच्याकडले जे तज्ज्ञ शिक्षक आहेत त्या शिक्षकांचे काही प्रत्येक विषयाचे प्रत्येक पाठाचे जे लेसन्स आहेत पाठ आहेत तर ते रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांचे आम्ही जे पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम झालं. काही लाईव्ह लेसन देखील आम्ही त्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी घेतले की जेणेकरून त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून. परंतु ठीक आहे, ते एक अडचणीचा काळ होता, कसोटीचा काळ होता. शिक्षण चालू राहिलं पाहिजे या भावनेतनं ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात झाली. परंतु आजकाल मगाशी पण आपण जसं बोललो तसं या डिजिटलच्या युगामध्ये मोबाईल असेल किंवा इंटरनेट असेल किंवा ज्ञान मिळवण्याचे रेफरन्स मिळवण्याचे जे पण काही सोर्सेस उपलब्ध आहेत या सगळ्या सोर्सचा वापर काही मर्यादित होणं गरजेचं आहे. शिक्षणाचा ज्ञानाचा खरा सोर्स आपले शिक्षकच आहेत. त्यांच्या माध्यमातून आणि मग त्या ठिकाणी जे पाठ्यपुस्तक उपलब्ध करून दिलेले आहेत त्यातून जे खरं ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांनी मिळवायला पाहिजे. या सोशल मीडिया असेल मोबाईल असेल याचा काही मर्यादित त्याचा वापर केला तर या गोष्टी त्या ठिकाणी योग्य आहेत. थोडंसं म्हणण्यापेक्षा संदर्भ मिळवणं अधिकचं नॉलेज मिळवणं यासाठीच खरं तर या प्लॅटफॉर्मचा उपयोग व्हायला पाहिजे. इव्हन पालकांचं सुद्धा आपल्या पाल्याकडे तितकंच लक्ष असलं पाहिजे की बाबा आपला विद्यार्थी जो आपला पाल्य आहे तो नक्की अभ्यासच करतोय का. की काही मुलांचं असतं की बाबा आता इंस्टाग्रामचं जग आलंय, रील्सचं जग आलंय, अभ्यासासाठी आपण मोबाईल घेतो आणि रील स्क्रोल करत बसतो. इथं पालकांची भूमिका फार महत्वाची आहे की विद्यार्थी त्यांच्या वयोमानानुसार काही चुकीच्या गोष्टी करतात. त्यातली एक गोष्ट आहे की शाळेत अभ्यास सांगितलाय, मोबाईलवरती अभ्यास दिलाय, मोबाईलवरनं युट्यूबवरनं बघून हे लिहायला सांगितलं असं काहीतरी पालकांना चुकीचं सांगतात. पालक पण मोबाईल देतात. परंतु खरंच आपण पालकांनी मोबाईल विद्यार्थ्याकडे दिल्यानंतर तो शिक्षणासाठीच त्याचा उपयोग करतोय का, कोणत्या साइट्स बघतोय का, रीलच बघतोय याकडे देखील पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि काही तज्ज्ञ लोकांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी त्यांचं जे स्क्रीन टाइम आहे ते त्यांनी थोडंसं आपल्याला रूपरेखा घालून दिलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त स्क्रीन टाइम विद्यार्थ्यांचं होणार नाही याची पण दक्षता पालकांनी घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर सर. सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की शिक्षक म्हणून सर्वात मोठं समाधान तुम्हाला कशातून मिळतं किंवा मिळालेलं आहे? शिक्षक म्हणून काम करत असताना 28 वर्षामध्ये जेव्हा आम्ही वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि खरं तर सगळ्याच विद्यार्थ्यांना आम्ही चांगले संस्कार समान पद्धतीनंच करत असतो की आम्ही असा भेदभाव करत नाही की हा विद्यार्थी माझा जवळचा आहे हा लांबचा आहे असा कुठलाही भेदभाव न करता आम्ही समान संस्कार करत असतो. भावना एकच असते की आपल्या विद्यार्थ्याचं करिअर चांगलं घडलं पाहिजे आणि आज जिथं आहे तिथून तो कुठेतरी एखाद्या उंचीच्या ठिकाणावरती गेला पाहिजे. आणि जेव्हा असे विद्यार्थी जे आमच्या समोर बसलेले असायचे 5वी पासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिकत असताना हे विद्यार्थी 5 वर्षानं 10 वर्षानंतर जेव्हा एखाद्या उच्च पदावरती जातात अतिशय उत्तम असं करिअर त्या ठिकाणी ते विद्यार्थी करतात. हे जेव्हा समजतं विद्यार्थी भेटतात बोलतात आणि एक आदरानं नमस्कार करतात आणि एक वाक्य त्यांचं येतं की सर हे तुमच्यामुळं आम्ही घडलो. तर हे जे वाक्य आहे हे वाक्य जीवनातलं एक सर्वात मोठा आनंदाचं क्षण असतो. बरोबर सर. आणि आता प्रोसेस चालू झाली ऍडमिशनची वगैरे 10वी नंतरच्या असू देत किंवा 12वी नंतरच्या असू देत. आता मुलं खूप कन्फ्युजिंग झालेली आहेत की बाबा या क्षेत्रात जाऊ की त्या क्षेत्रात जाऊ. मग करिअर निवडताना सगळ्यात मोठी दक्षता किंवा सगळ्यात मोठं आपण कशावरती फोकस केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
पूर्वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स एवढ्याच 3-4 लिमिटेड शाखा होत्या, परंतु आज ज्ञानाच्या कक्षा एवढ्या रुंदावलेल्या आहेत की आपल्याला विद्यार्थ्यांसाठी खूप पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि मग कन्फ्युजन होणं तर स्वाभाविक आहे. त्यात बऱ्याच वेळा अशा अडचणी येतात की आपले मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण जो अभ्यासक्रम निवडतायत तो निवडण्याकडे पण काही वेळा पाल्याचा विद्यार्थ्यांचा कल असतो. काही वेळेला पालक आपल्या अपेक्षा विद्यार्थ्यांच्या वरती लादतात, असा पण एक सार्वत्रिक त्या ठिकाणी अनुभव आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटतं की जो पाल्य आहे, मुलगा असेल मुलगी असेल, त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट काय आहे, कुठल्या क्षेत्रात त्या ठिकाणी त्यांचं करिअर करण्याची त्यांची स्वतःची इच्छा आहे, तर या बाबतीत खरं तर पालकांनी आणि शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना मदत करायला पाहिजे. हा एक भाग. नंबर 1चा भाग की आपल्याकडे आता अनेक प्रकारचे करिअर काउन्सिलिंगचे पण मार्ग उपलब्ध आहेत. अनेक काही इन्स्टिट्यूट आहेत, काही तज्ज्ञ लोक आहेत की ते आपल्याला या बाबतीत मार्गदर्शन करतायत. ॲप्टिट्यूड टेस्ट सारखे उपक्रम आहेत, त्यातून आपला स्वतःचा इंटरेस्ट विद्यार्थ्यांना तपासता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, की आपण ज्यावेळी एखादा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे, एखादी पदवी घेणार आहे, त्यावेळी त्या निवडलेल्या डिग्रीच्या कॅन्डिडेटला नोकरीची, व्यवसायाची कितपत संधी पुढच्या 5-10 वर्षानंतर समाजात उपलब्ध आहे, याचा देखील योग्य अंदाज विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी करिअर निवडताना करायला पाहिजे. पूर्वी असं सिव्हिल जे इंजिनिअरिंगची एक फॅकल्टी आहे तिकडे फारसं कोणी वळत नव्हतं, परंतु अलीकडल्या 10 वर्षामध्ये अशी परिस्थिती आहे की कन्स्ट्रक्शन क्षेत्राचं एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे की चांगल्या मनुष्यबळाची तिकडे कमतरता आहे. आणि त्यामुळं काळ त्या ठिकाणी बदलत असतो, मार्केटमधले ट्रेंड त्या ठिकाणी बदलत असतात. पुढच्या 10 वर्षाचा अंदाज घेऊन विद्यार्थ्यांनी पालकांनी समन्वयानं त्या ठिकाणी लागली तर करिअर काउन्सिलिंगच्या इन्स्टिट्यूटची किंवा तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊन खरं तर अभ्यासक्रमाची आणि करिअरची निवड करायला पाहिजे. अगदी बरोबर सर. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल, जसं की आता नवीन शिक्षक आपले जॉईन होतात स्कूल कॉलेजेसमध्ये, तर त्या नवीन शिक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? नवीन शिक्षकांना नोकरी लागण्यासाठी आता TET, TIT ह्या परीक्षा शासनानं कंपल्सरी केलेल्या आहेत. काही विद्यार्थी नोकरी लागण्याच्या चांगल्या उद्देशानं ह्या परीक्षांचा मेहनत घेऊन अभ्यास करतात आणि मग त्यातून पोर्टलद्वारे वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये त्यांच्या नेमणुका होतात. परंतु नेमणूक होण्यापूर्वी नोकरीबद्दलच्या त्यांच्या काही कन्सेप्ट वेगळ्या असतात आणि प्रत्यक्ष नोकरीला लागल्यानंतर काही वेगळे अनुभव त्यांना त्या शाळांच्या मध्ये त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून अशा माझे जे नवीन शिक्षक सहकारी आहेत त्यांनी एक भूमिका लक्षात ठेवली पाहिजे की ज्या एकतर आपली नोकरी जी आहे ती एक प्रकारे सेवा आहे, आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये आपण काम करणार आहोत, ही एक भावना ठेवायला पाहिजे. विद्यार्थी घडवण्याच्या एक महत्वाची जबाबदारी समाजानं आणि शासनानं आपल्यावरती दिलेली आहे, या भावनेनं आपण त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. नोकरी केल्यानंतर पगार तर मिळतो, परंतु सगळ्याच गोष्टी पैशासाठी आणि पगारासाठी करायच्या नसतात. त्याच्या बियॉन्ड जाऊन आपण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. शासनाच्या वेगवेगळ्या इतर क्षेत्रातल्या नोकऱ्यांच्या प्रमाणे 11 ते 5 ही जी वेळ आहे ती एक किमान कामाची वेळ आहे. त्याच्यापेक्षा पण पुढे जाऊन अधिकची वेळ आपण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी द्यायला पाहिजे. या चांगल्या भावनेने शिक्षकांनी काम करावं. ते बरोबर सर. रयत शिक्षण संस्थेची शिक्षण क्षेत्रातील भूमिका आपण कशी पाहता? 4 ऑक्टोबर 1919 साली रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटलांनी ग्रामीण भागातील बहुजन समाजाच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी या संस्थेची सुरुवात त्या ठिकाणी केली. तेव्हापासून ही रयत शिक्षण संस्था ग्रामीण भागातील बहुतांश रयतच्या शाखा, मी मगाशी बोललो तसं, खेडेगावामध्ये आहेत. जिथपर्यंत शिक्षण पोहोचत नव्हतं तिथपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम कर्मवीर अण्णांनी त्यांच्या हयातीमध्ये केलं. त्यांच्यानंतर देखील रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्रामधल्या 14 जिल्ह्यांच्या मध्ये आणि कर्नाटकातील एका जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालाय. रयत शिक्षण संस्थेच्या 750 पेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा महाराष्ट्रामध्ये काम करतायत. त्याच्यामध्ये प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक विद्यालय आहेत, ज्युनियर कॉलेजेस आहेत, 42 सिनियर कॉलेज आहे, एक इंजिनिअरिंग कॉलेज सातारा या ठिकाणी आहे. वसतिगृह देखील रयत शिक्षण संस्था चालवते की ज्या विद्यार्थ्यांना घरामध्ये राहून शिक्षण करणं शक्य नाही आहे, एवढी गरिबी आहे, त्या गरीब घरातल्या मुलांच्यासाठी वसतिगृह देखील आम्ही चालवतो. या पद्धतीनं जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी रयतमध्ये वर्षाला त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या
उज्ज्वल भवितव्यासाठी रयत शिक्षण संस्था नेहमी महाराष्ट्रातली देशातली एक अग्रेसर संस्था म्हणून संस्थेचं नावलौकिक आहे. शिक्षण क्षेत्रातले जे पण काही चांगले प्रयोग आहेत, नवीन प्रयोग आहेत, ते रयत शिक्षण संस्था पहिल्यांदा आपल्यामध्ये करते. असे अनेक प्रयोग मला सांगता येतील की जे रयत शिक्षण संस्थेनं पुढाकार घेऊन काही उपक्रम सुरू केले आणि मग आपल्या महाराष्ट्र शासनानं ते उपक्रम स्वीकारले. त्यामुळे शिक्षणातले सगळ्यात चांगले प्रयोग रयत शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी होत आहेत. ग्रामीण भागातल्या गोरगरीब घरातल्या बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणाची प्रथम जबाबदारी महाराष्ट्रामध्ये कुणी घेतली असेल तर ती रयत शिक्षण संस्थेने घेतली आणि हे काम अतिशय अव्याहतपणे त्या ठिकाणी संस्था करते. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब यांच्या पुढाकारानं, त्यांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्थेची अतिशय भरीव कामगिरी त्या ठिकाणी होते. महत्वाचं म्हणजे काळाबरोबर किंवा काळाच्या पुढं एक पाऊल नेहमी टाकण्याचा प्रयत्न रयत शिक्षण संस्थेनं केलेला आहे. आणि म्हणून मगाशी मी उल्लेख केला की आजचं डिजिटल युग आहे, याची जाणीव ठेवून रयत शिक्षण संस्थेच्या वर्गांच्या मध्ये आज इंटरॅक्टिव्ह बोर्ड त्या ठिकाणी काम करतात. आजच्या या पिढीसाठी, युवकांसाठी आपला विशेष संदेश काय असेल सर? आजच्या युवकांनी खास करून आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, आपलं जे करिअर आहे याच्यावरती फोकस ठेवायला पाहिजे. कारण मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की साधारणतः शिक्षणाचा जो 10-15 वर्षाचा काळ आहे, या काळामध्ये जर आपण शिक्षणाबद्दल सिन्सिअर आणि ऑनेस्ट जर राहिलो तर आपलं पुढचं सगळं जो आयुष्यातला काळ आहे हा अतिशय चांगला सुखाचा काळ त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण याच 10-15 वर्षात जर आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, अभ्यासाबद्दल सिन्सिअरिटी नाही पाळली तर मात्र उभ्या आपल्या आयुष्याचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. त्यामुळं शिक्षणाचा हा जो महत्वाचा टप्पा आहे, या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि खास करून युवकांना शिक्षणाबद्दल जर जागरूकता बाळगली तर एक चांगलं करिअर त्याची पुढे वाट पाहते असं मला वाटतं. बरोबर सर. आपल्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीबाबत काय नियोजन आहे सर? सध्या मी रयत शिक्षण संस्थेमध्ये उपमुख्याध्यापक या पदावरती कार्यरत आहे. मगाशी बोललो तसं मी 1997 रयत शिक्षण संस्थेमध्ये कामाला सुरुवात केल्यापासून एक उत्तम शिक्षक म्हणून इंग्रजी या विषयाचं मी अध्यापन केलं, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. संस्थेच्या वेगवेगळे जे उपक्रम आहेत, प्रकल्प आहेत, या अनेक प्रकल्पांच्या मध्ये त्या ठिकाणी काम केलंय. संस्थेचा उन्हाळी वर्ग 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असतो, त्या प्रकल्पामध्ये काम केलंय. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम संस्था नेहमी अरेंज करत असते, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत असते. या पण उपक्रमामध्ये माझा सक्रिय सहभाग त्या ठिकाणी राहिलाय. आणि ज्या शाखांच्या मध्ये मी काम केलं त्या रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांच्या मध्ये संस्थेवरती प्रेम असणारे जे अनेक देणगीदार आहेत, त्या देणगीदारांच्या माध्यमातून त्यांचं सहकार्य मिळवून त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांच्यासाठी भौतिक सुविधा असतील, इमारती उभा करणं असेल, एखादं वसतिगृह उभं करणं असेल, अशा अनेक गोष्टी देणगीदारांच्या सहकार्याने त्या ठिकाणी मी उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आणि या सगळ्या माझ्या कामाची दखल घेऊन 2018-19 मध्ये रयत शिक्षण संस्थेनं लाईफ वर्कर पदावरती माझी त्या ठिकाणी निवड केली. आणि मगाशी बोललो तसं 9 मे 2026 रयत शिक्षण संस्थेची जी सर्वोच्च कमिटी आहे, जिथे संस्थेचे धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतात, आदरणीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखालचे जे मॅनेजिंग काउन्सिल आहे, त्या मॅनेजिंग काउन्सिलवरती काम करण्याची त्या ठिकाणी 3 वर्षासाठी संधी मिळाली आहे. पुढच्या काळात मुख्याध्यापक होणं, एक चांगला मुख्याध्यापक होणं, संस्थेतला एक चांगला प्रशासक म्हणून नाव मिळवणं हे माझ्या पुढचं महत्वाचं उद्देश आहे. अगदी बरोबर सर. आणि हा जो रयत शिक्षण संस्थेसोबतचा हा जो काही प्रेरणादायी तुमचा प्रवास आहे तो खूपच छान आहे. आणि आज आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनेक प्रेरणादायी अनुभव आपण पाहिले, विद्यार्थ्यांसाठीचे जे काही मौल्यवान मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील विचार आणि ते तुम्ही आमच्यासोबत शेअर केलेत, ऑडियन्स सोबत शेअर केलेत. तर आपला हा जो काही संवाद आहे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि इव्हन शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल सर. आणि या 0 ते 100 या पॉडकास्ट कार्यक्रमाअंतर्गत आज आपण आमच्यासोबत तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानते. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी SP9 न्यूज चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि अशाच आपण प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या मुलाखती पाहण्यासाठी SP9 न्यूज चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.